बेभान प्रेम आहे. प्लीज 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 सोडून द्या मला. कसं सोडू मी तुला? तू सुद्धा माझ्या जान्हवीला सोडत नाहीयेस ना? दूर करतेस ना तिला माझ्यापासून? दूर करतेस ना? हात उचलायची खूप हौस आहे ना तुला? चल ये, आता ही हौस ना स्वतःवरच भागव, ठीक आहे? तुला काय वाटतं ग? मी अशा गुंडांना घाबरेन? सोडणार नाही. बघतोस कधीपर्यंत पळतेस ते. अच्छा, म्हणजे पळण्याची पण हौस आहे तुला तर? मग एक काम करूया, तू पळ आणि मी तुला पकडणार. आणि जर का मी तुला पकडलं ना तर तुझा दुसरा पाय पण तोडून टाकेन. आणि त्यानंतर महालक्ष्मी मंदिराच्या बाहेर एक पाटला आणि एक भीक मागायची जागा, एकदम फ्री 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 तुझ्यासाठी. समजलास? डोळे वटारून काय बघतोयस? असं समजू नकोस की माया एकटी आहे. नेक्स्ट टाइम हिच्या जवळपास जरी फिरकलास ना, कानाखाली जाळ काढीन तुझ्या. चल. माया, ठीक आहेस तू? ही इज गॉन. माया, ओ थँक्यू. अरे अरे अरे, याची काय गरज होती? थँक्यू का म्हणतेस? हा तर माझा जॉब आहे. अगं आज तरी थँक्यू म्हणायचंस ना. एक नंबरची खडूस आहे.
डोळे वटारून काय बघतोयस रे? असं समजू नकोस की माया एकटी आहे. दोन तास लागले तर 2 तास एक सुद्धा डाग दिसणार नाही फरशीवर. माया मॅडम नक्कीच शाबासकी देतील मला. हा हे रामचंद्र, व्हॉट्सअप ब्रो. आय एम सो सॉरी. तुझ्या माया मॅडमचं पांढरं शुभ्र ऑफिस माझ्या बुटांमुळे घाण झालं ना. आता तुझं काय होणार? तेच होणार जे माया मॅडमची आज्ञा असेल. गुड मॉर्निंग. नो गुड मॉर्निंग. माया, काळजी करण्याचं काहीच कारण नाही. तो माणूस आता तुम्हाला कधीच त्रास देणार नाही. अशी लोक ना मी रोज झेलतो. पण मला हे सांग की तो होता कोण? तो तिथे काय करायला आला होता? एनी प्रॉब्लेम? जुना मित्र आहे का? काल काहीच झालं नव्हतं. काहीच झालं नाही काल? अरे ते काका हिरो सारखी एंट्री. काय कलियुग आहे. एखाद्याचं करावं भलं, तो म्हणतो माझंच खरं. म्हणजे एकतर मी हिरो सारखं त्या विलन पासून हिरोईनला वाचवलं. दुसरं कोणी असतं तर ऍटलीस्ट थँक्स म्हटलं असतं. पण नाही बाळा, नाही. या तर आपल्या महाराणी आहेत. यांना तर विसरण्याचा आजार आहे. मी कोण, माझं नाव काय, काहीच माहित नाही यांना. एनिवेज, हे तर माझं कर्तव्य. थँक्यू का म्हणेल ही? गुड morning, मॉर्निंग madam. मॉर्निंग. माया, हे प्रेझेंटेशन फॅशन डिझायनरचं काय झालं? मॅम, त्याला कलेक्शन रेडी करायला अजून 1 दिवस लागेल. वी नीड टू गेट इट डन बिकॉज माया, हे प्रेझेंट मिस्टर देशमुख माझं अजून झालेलं नाहीये. मिस्टर माया, हे- देशमुख अँड टेल परी मला तिचं कलेक्शन प्रिव्ह्यू करायचंय. माया, आय मीन माया महाजनी, तुम्हीच म्हणाला होतात की हे प्रेझेंटेशन तुम्हाला हवं आहे. मेल कर. रिया, आता काय केलंस भावा? माया मॅडम तर तुला टोटल इग्नोर करतायत. व्हॉट्स कुकिंग ब्रो? आय डोंट नो व्हॉट्स कुकिंग ब्रो. पण आता मला जाणून घ्यायचंय की व्हॉट्स कुकिंग ब्रो. सॉरी. तर तुझा जेव्हा कॉल आला ना तेव्हा मी मक्खीला कॉल करून सांगितलं. मक्खी? आय एम सो सॉरी. आय मीन मलकानी. तो जो अर्जुन आहे ना, तो मलकानीला मक्खी म्हणतो. त्याच्या सगळ्या वाईट सवयी माझ्यात सुद्धा आल्यात. एनिवे, तर मी हे सांगत होते की मी मक्खीला हे सांगितलं की आज मी ऑफिसमध्ये नाही येणार. आणि लेट मी गेस,
तू म्हणाली असशील की तू आजारी आहे नाही? जुलाब झालेत? नाही. ओके. मग तर तू नक्कीच म्हणाली असशील की तुला एका हँडसम मुलासोबत डेटवर जायचं. मुळीच नाही. आय एम सॉरी, बॅड जोक. मी हे म्हणले की एवढा पाऊस पडत होता ना की घरात शॉर्ट सर्किट झालं. आता शॉर्ट सर्किटमुळे टीव्ही बंद पडला. टीव्ही बंद पडल्यामुळे शुभ टीव्ही बघू शकला नाही. त्याला टीव्ही बघता नाही आला म्हणून कंटाळून तो बोर झाला आणि त्या बिचाराला भूक लागली. आता भूक लागली म्हणून तो किचन मध्ये गेला आणि किचन मध्ये गेल्यावर बेल वाजली. आता बेल वाजली म्हणजे ऑब्व्हियसली तो दरवाजा उघडायला गेला आणि मग गॅसचं बटन तर ऑनच होतं आणि म्हणून घराला आग लागली. मस्त ना? वाव. हे मुळात खोटं नाहीच आहे. ही तर गोष्ट आहे, फिल्मी गोष्ट. आय नो राईट. या सगळ्या गोष्टी मला त्या बावळट अर्जुनने शिकवल्यात. तो नेहमी म्हणतो की प्रत्येक गोष्टीत ना कुठे कुठेतरी खोटं असतं आणि प्रत्येक खोट्या मागे कुठे ना कुठेतरी एक गोष्ट लपलेली असते. अर्जुन बरंच काही बोलतो. हा त्या बावळटाचं तर कामच आहे बडबड 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 करणं. इतकी बडबड करतो ना काय सांगू. आता नेक्स्ट लेवल बडबड करतो. आणि ही जी कॉफी आहे ना हिला गरम करायची गरजच नाही कारण तो इतका बडबड करतो की ती कॉफी आपोआप गरम होते. हाऊ फनी. तुला नॉक करून येता येत नाही? मी आत येऊ? आता नाही, मी बिझी आहे. नंतर ये. नंतर नाही, आत्ताच. प्रॉब्लेम काय आहे तुमचा? आज सकाळपासूनच तुम्ही मला इग्नोर करताय का? इग्नोर त्या व्यक्तीला केलं जातं ज्याच्यामुळे आयुष्यात फरक पडेल. जर तुझा अटेन्शन प्रॉब्लेम संपला असेल तर मी माझं काम करू. मी पण इथे काम करायला चालू आहे. मिस्टर देशमुख. तोच तर पॉइंट आहे. मिस्टर देशमुख. अर्जुन पासून देशमुख पर्यंतच्या प्रवासात काहीतरी नक्कीच झालं असेल ना. जेही झालं असेल आय डोंट केअर. पण मला हे माहिती आहे की या क्षणी तुमच्यासाठी हे प्रेझेंटेशन खूप 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 महत्वाचं आहे. ओके, सो प्लीज तुम्ही मला तुमची मौल्यवान 10 मिनिटं द्या प्लीज. प्लीज. मिस्टर देशमुखला विसरून अर्जुनसाठी. थँक यू. काय करतेस माया? माया, मी फोटोग्राफर आहे. बोट का मोडतेस माझी? फोटो कसा काढणार मी? हे प्रेझेंटेशन बघितलंय. तू जाऊ शकतोस. थँक्यू मिस्टर देशमुख.
ही रक्त पिपासू माशी आता बोट मोडणारी माशी झालीये. परत एकदा माया मॉन्स्टर झाली. कम इन. मॅडम कालपासनं मुसळधार पाऊस पडतोय. ट्रेन पण बंद झाल्यात बघ. तर स्टाफ विचारत होता की आज लवकर जाऊ शकतो का? ओके, ठीक आहे मॅडम. सगळ्यांना जायला सांगा. थँक्यू मॅडम. बरं मॅडम, थँक्यू. तुम्ही बरं थँक्यू. मग नक्कीच तू आणि अर्जुन इथे नेहमी येत असाल? नेहमी येत असाल म्हणजे काय असतं? आम्ही इथेच लहानाचे मोठे झालोय. तो बावट आत्ताही येणार होता, पण त्याची ती मॉन्स्टर सारखी बॉस आहे ना, त्याला चापकाच्या जोरावर बसवून ठेवते. याचा अर्थ असा आहे की अर्जुन त्याच्या बॉसला घाबरतो. एक्सक्यूज मी, अर्जुन तर कोणाच्या बापालाही घाबरत नाही. ते तर तो अर्जुन आहे म्हणून मायासाठी एक पाऊल मागे टाकतो, नाहीतर अर्जुन कधीच नाही. यु नो, तो अर्जुन नक्की कसा आहे? तो एक नारळ आहे, बाहेरून कडक पण आतून पुट्टू. पुट्टू? ते सॉफ्ट सॉफ्ट गोड गोड पुट्टू 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 पुट्टू. तुला नाही माहिती पुट्टू काय असतं? मी तुला दाखवते पुट्टू काय असतं. हा बघ, हा फोटो बघ. त्याच्या चेहऱ्याकडे बघून असं नाही वाटत की आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम, सगळ्या जबाबदाऱ्या ह्याच्याच डोक्यावर आहेत? पण नाही, असं काहीच नाहीये. त्याच्या फोनच्या बेल पासून त्याच्या चड्ड्या पण मी विकत घेते. मी सगळं काम मलाच करावं लागतं, स्वच्छता पण, शॉपिंग पण. खरंच? नाही, मला हे म्हणायचं होतं की ते जे हुशार, क्रिएटिव्ह आणि जे बुद्धिमान लोक असतात ना, ते ना त्यांची सगळी शक्ती ना आपल्या कामावर लावतात. हा, खूपच फोकस्ड असतात ते. डन. माझ्याकडून तो होकार आहे. म्हणजे कशासाठी नक्की? लग्नासाठी माझा होकार आहे. जितू, ते ऍक्च्युली मी... हे बघ साची, तू मला अर्जुन बद्दल एवढं सगळं सांगितलंस ना, मला आता खात्री झाली की त्याच्याहून बेटर ऑप्शन असूच शकत नाही. ग्रेट. तर मी आजच माझ्या आईबाबांशी बोलतो, अर्जुनच्या आईशी बोलणं करायला. अर्जुनच्या आईशी का बोलायचंय तुला? आता जर माझं आणि अर्जुनचं लग्न होत आहे तर मग अर्जुनच्या आईशी बोलावं तर लागेलच, किंवा मग त्या गोष्टी तूच ठरवणार आहेस. ओके, आय एम सॉरी. हा दुसरा वाईट जोक होता. बरं, आता आपल्याबद्दल बोलूया का? आपल्याबद्दल काय बोलणार? आपल्या लग्नाबद्दल बोलूया. आज प्लॅन होता ना आपला. नाही, हा प्लॅन नाहीये. पण प्लॅन तर वेगळाच होता. प्लॅन वेगळा होता म्हणजे? तू माझा विचार करतेस का? माझ्याशी तर सहज खोटं बोलशील, पण स्वतःच्या मनाशी कसं बोलशील?